Many people forget the first country invaded by Nazis is their own. लोक विसरतात की नाझींनी पहिल्या देशावर आक्रमण केलं तो त्यांचा स्वतःचा होता. नाझींनी आधी स्वतःचा देश ताब्यात घेतला, जर्मनी. हिटलरचं सत्तेवर येणं हे नियतीने दुसऱ्या महायुद्धासाठी रचलेल्या खेळीचं पहिलं पाऊल होतं. जसं आपण पहिल्या महायुद्धाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हिटलर हा जर्मनीच्या बाजूने प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक होता आणि जर्मनीने युद्ध हरली. युद्ध हरल्यानंतर कित्येक सैनिकांच्या, मोठ्या अधिकाऱ्यांच्या आणि सामान्य जर्मन जनतेच्या मनात हेच येत होतं की जर्मनी हे युद्ध जिंकू शकली असती जर जर्मनी आतून शांत राहिला असता, जर देशांतर्गत बंडाळ्या झाल्या नसत्या. त्यांची मानसिकता हीच होत गेली की राजकारणी आणि बंडखोरांमुळेच जर्मनी हे युद्ध हरला. कैसरची सत्ता गेली होती, तो देश सोडून पळून गेला होता. संपूर्ण जर्मनीत अराजकता माजली होती, कामगारांचे बंड सुरू होते, कम्युनिझम जर्मनीमध्ये जोर धरत होतं. त्यामुळे जास्तीत जास्त राजकीय पक्ष हे जर्मनीच्या नव्याने स्थापन झालेल्या संविधानिक सरकारच्या बाजूने वळायच्या प्रयत्नात होते. पण जिंकलेल्या देशांच्या दबावामुळे नवीन स्थापन झालेल्या जर्मनीच्या सरकारचं पहिलं काम देशात शांतता प्रस्थापित करणं याऐवजी ज्या जाचकअटी त्यांच्यावर पहिल्या महायुद्धानंतर लावण्यात आल्या होत्या त्या अटींची पूर्तता करणं हे झालं होतं. यामुळे काय झालं की जर्मनीमधला जो असंतोष होता तो आणखीनच वाढत गेला. युद्ध हरल्याचं दुःख हिटलरच्या मनात सुद्धा होतं, पण म्हणून त्याने काय केलं की हे युद्ध आपण का हरलो याची कारणं त्याने शोधायला सुरुवात केली. आता त्यावेळेला जर्मनी युद्ध हरली होती, पण तरी सुद्धा जर्मनीतला ज्यू समाज खूप श्रीमंत नसला तरी भरपूर सधन होता. त्यामुळे पहिलं खापर हिटलरने ज्यू समाजावर फोडलं की देशांतर्गत जी बंडाळी चालली होती, जे आंदोलनं चालले होते, त्यासाठी त्याने कम्युनिझम आणि कॅपिटलिझम या विचारसरणींना जबाबदार धरलं. यातच त्याचा संबंध आला तो जर्मन वर्कर पार्टीशी, म्हणजे DAP या राजकीय पार्टीशी. त्याने DAP या राजकीय पार्टीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यात त्याच्या असं लक्षात आलं की DAP ही जी जर्मन वर्कर्स पार्टी आहे ती पार्टी सुद्धा कम्युनलिझम आणि कॅपिटलिझम याचा पूर्ण विरोध करते. ते स्वतःला अँटी कम्युनिस्ट आणि अँटी कॅपिटलिस्ट असं मानतात. त्यामुळे हिटलरचा आणि त्यांचा संबंध वाढू लागला. हिटलरने ती पार्टी जॉईन केली आणि त्यानंतर त्या पार्टीच्या दोन महत्त्वाच्या म्हणजे अँटी कम्युनिस्ट आणि अँटी कॅपिटलिस्ट याच्यामध्ये अँटी ज्यू म्हणजे ज्यू विरोधी ही भावना त्याने त्यांच्यात रोवायला सुरुवात केली. हिटलर अतिशय प्रभावशाली वक्ता होता. त्याने DAPचा सदस्य बनून लोकांमध्ये भाषणं द्यायला सुरुवात केली. त्याच्या भाषणाने प्रभावित होऊन हजारो लोक जर्मन वर्कर पार्टी म्हणजे DAP, आपण त्याला डॅप म्हणूया, की DAP ही पार्टी जॉईन करायला सुरुवात केली. हळूहळू करत हिटलरने त्या पार्टीचा संपूर्ण ताबा घेतला आणि नंतर तो स्वतःच त्या पार्टीचा सर्वेसर्वा झाला. हिटलरने DAP पार्टीचं नाव बदलून NSDAP म्हणजे आपण त्याला म्हणूया की नॅसडॅप असं केलं. तर नॅशनलिस्ट सोशलिस्ट हे दोन शब्द त्याने त्या पार्टीच्या नावात लावले. 1919 साली ज्यावेळेला हिटलरने ही पार्टी जॉईन केली त्यावेळेला त्या पार्टीची सदस्य संख्या होती 55. आता जर्मन भाषेत नॅशनलिस्ट या शब्दाचा उच्चार नॅशनलिस्ट असा होतो आणि हाच पुढे शॉर्ट फॉर्म म्हणून ते लोक स्वतःला नाझीज असं म्हणू लागले. आपण जे नाझी म्हणतो, नाझी, तो हाच नाझी. नॅशनलिस्टचा शॉर्ट फॉर्म नाझी. हिटलरने स्वतः या पार्टीचा लोगो सुद्धा डिझाईन केला. त्यात त्याने स्वस्तिक हे त्याचं चिन्ह निवडलं. स्वस्तिक हे आर्यन रेसचं म्हणजे आर्यवंशीयांचं एक मानाचं चिन्ह आहे, शुभ चिन्ह आहे. हिटलर स्वतःला प्युअर आर्यन समजायचा. आता इथे तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगायची म्हणजे की प्युअर आर्यन रेस जर आपण क्रमवारी लावली तर त्या क्रमवारीमध्ये आर्य वंशाशी सगळ्यात जवळचा संबंध भारतीयांचा येतो. म्हणजे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आपण आहोत, दुसऱ्या क्रमांकावर पर्शियन म्हणजे आत्ताचा जो इराण आहे ते लोक आहेत आणि अशी ती लिस्ट पुढे वाढत जाते. त्यात जर्मनी सुद्धा आहे. तर विषय असा झाला की हिटलर नॅसडॅपचा नॅशनलिस्ट सोशलिस्ट जर्मन वर्कर पार्टीचा सर्वेसर्वा झाला आणि त्याच्या भाषणाने प्रभावित होऊन हजारो लोक नॅसडॅपला जॉईन करायला लागले. हिटलर आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाला आणि यातच पुढे 1929 साली अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन सुरू झालं. ग्रेट डिप्रेशन काय आहे ते तुम्ही थोडंसं नेटवर सर्च केलं तर तुम्हाला कळेल. तर ह्या ग्रेट डिप्रेशनमुळे काय झालं की ज्या अमेरिकन बँक होत्या ज्या जर्मनीमध्ये इन्व्हेस्ट करत होत्या त्या सगळ्यांनी जर्मनीतून आपापलं भांडवल काढायला सुरुवात केली. त्यामुळे आधीच दारिद्र्यात असलेला जर्मनी हे सगळं भांडवल जायला लागल्यामुळे आणखी कर्तेत लोटला गेला
आणि ह्या सगळ्याचा फायदा हिटलरने उचलला. प्रभावदार भाषणे करणाऱ्या हिटलरने जर्मनीला त्यांचं गतवैभव आणि लष्करी ताकद परत मिळवून देण्याची वचने द्यायला सुरुवात केली. दारिद्र्याने ग्रासलेली आणि आंदोलनाने त्रासलेली जर्मन जनता ह्या वचनांमुळे हिटलरकडे वळायला लागली. म्हणजे 3% वोट शेअर असलेली हिटलरची पार्टी 2च वर्षात 18% वोट शेअर असलेली पार्टी झाली राष्ट्रीय राजकारण. 1932 साली हिटलरने निवडणूक लढवली सुद्धा, पण तो हरला. आणि तो कोणाविरुद्ध हरला तर जनरल हिंडेनबर्ग यांच्या विरुद्ध हरला. आता जनरल हिंडेनबर्ग हे त्यावेळेला जर्मनीचे पहिल्या महायुद्धाचे हिरो होते. त्यांचा पराक्रम आपण पहिल्या महायुद्धाचे जे व्हिडिओ बनवले त्यात सांगितलाच आहे. हिंडेनबर्ग हे राष्ट्रपती झाले, पण त्यांच्या सल्लागारांनी त्यांना असा सल्ला दिला की 32% वोट शेअर मिळवलेला जो हिटलर आहे त्याला तुम्ही जर्मनीचा चॅन्सलर करा. त्याने काय होईल की हिटलरची प्रभावशाली वक्तृत्व आणि त्याला जनतेचा असलेला सपोर्ट या दोघही गोष्टी आपल्या सरकारसाठी फायद्याच्या आहेत. की जर हिटलर आपल्यासोबत आला तर ॲटलिस्ट आपलं सरकार स्थिर होईल, काही वर्ष आपण हे सरकार व्यवस्थित चालवू शकू आणि जर्मनीची परिस्थिती बदलू शकू. जनरल हिंडेनबर्ग यांनी हिटलरला चॅन्सलर अपॉइंट केलं आणि त्यानंतर त्यावेळेला काय होतं की चॅन्सलरचे अधिकार हे फक्त पार्लमेंटपुरती मर्यादित होते. पण शांत बसणारा हिटलर नव्हता. त्याने हळूहळू करत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त अधिकार ॲज अ चॅन्सलर म्हणून स्वतःच्या पदरात पाडून घेतले. हे राजकीय झालं. पण दुसऱ्या बाजूला रस्त्यावर काय सुरू होतं की जे हिटलरचे पाठीराखे होते, जे नॅझडॅक पार्टीचे कार्यकर्ते होते, त्यांनी एक गुप्त आर्मी सुरू केली आणि कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट लोकांचे जे आंदोलनं रस्त्यावर सुरू होते त्यांना पकडून त्यांच्याशी रस्त्यावरच युद्ध सुरू केलं. म्हणजे एका बाजूला सरकारात राहून हिटलर स्वतःची ताकद वाढवत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याचे पाठीराखे रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जे लोक आहेत त्यांची ताकद संपवत होते. या सगळ्या प्रकारामुळे त्याने जर्मन जनतेच्या मनात अतिशय बेमालूमपणे एक गोष्ट घुसवली आणि ती म्हणजे अशी की जर्मनीला जर कोणी तारू शकेल तर तो फक्त हिटलर आहे. हिटलर नसेल तर जर्मनी कधीही पुन्हा जुन्यासारखं जुनं वर्चस्व स्वतःचं प्रस्थापित करू शकणार नाही. आता एक छोटीशी घटना घडली की 1933 साली या आंदोलनकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याने जर्मनीच्या पार्लमेंटमध्ये आग लावायचा प्रयत्न केला. अर्थात ती आग अतिशय छोटीशी होती, पण हिटलरला एवढं कारण पुरेसं होतं. त्याने सरकारवर दबाव आणला आणि ह्या आगीचं कारण पुढे करत आंदोलनकर्त्यांना चिरडण्यासाठी ॲज अ चॅन्सलर म्हणून स्वतःला इमर्जन्सीमधले काही विशेष अधिकार मंजूर करून घेतले. आणि हे अधिकार मिळताच पहिल्या 1 महिन्यातच जर्मनीतल्या संपूर्ण प्रेसची, मीडियाची गळचेपी करण्यात आली. महिन्याभरात जर्मनीतले सगळे राष्ट्रीय पक्ष बरखास्त करण्यात आले आणि त्याच्यानंतर आंदोलनकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना पकडून फासावर देण्याची एक मोठी प्रक्रिया सुरू झाली. अशा पद्धतीने हिटलरने सरकारातला आणि सरकारच्या बाहेरचा असा स्वतःला असलेला संपूर्ण विरोध चिरडून टाकायला सुरुवात केली. आणि 1934 साली ज्या वेळेला तत्कालीन प्रेसिडेंट जनरल हिंडेनबर्ग वारले त्यावेळेला जर्मन जनतेलाच काय संपूर्ण जगाला हे माहीत होतं की याच्यानंतर जर्मनीमध्ये पुन्हा निवडणुका होणार नाहीत. कारण हिटलर हाच राष्ट्रीय पातळीवरचा एकमेव सर्वेसर्वा असा नेता उरला होता आणि बहुतांश जर्मन जनता हिटलरच्या पाठीशी होती. त्यामुळे हिटलर सत्तेवर आला हा आपला पहिला पार्ट इथे झाला. आजच्या भागात एवढंच. आता याच्या पुढे आपण सुरुवात करू की हिटलरने कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात कामं करायला सुरुवात केली. तोपर्यंत आपल्या चॅनलला पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.